अमृता आकाश आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत। आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण अवघड जागेच्या दुखण्यावर रामबाण उपाय या विषयावर माहिती घेणार आहोत आणि आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर सुधीर उदामले। डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत। नमस्कार। विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात। डॉक्टर सुधीर उदामले यांनी अष्टांग मेडिकल कॉलेज पुणे येथून BMS पूर्ण केलंय। त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएशन नाशिक युनिव्हर्सिटी येथून त्यांनी केलंय। वेदामृत डे केअर पाइल्स अँड रिसर्च सेंटरचे ते MD आहेत। गेली 16 वर्ष ठाण्यामध्ये ते सेंटर चालवतात। आतापर्यंत 15,000हून अधिक रुग्णांवर मिश्र उपचार पद्धतीने पाइल्स, फिशर, फिस्टुला यासारख्या आजारांवर यशस्वीरित्या त्यांनी उपचार केलेत। इंटरनॅशनल जर्नल ऑफ कोलोरेक्टल सर्जरी इन 2012 यामध्ये लिगेशन टेक्निक म्हणजेच सूत्रबंधन या संदर्भात 200हून अधिक रुग्णांचे शोधनिबंध त्यांनी सादर केलेत। महाराष्ट्रातील सगळ्यात पहिलं मूळव्याधावरील स्टुडिओ हॉस्पिटल देखील त्यांचं आहे। तर डॉक्टर, आज आपण मूळव्याध आणि इतर आजार याविषयी माहिती घेणार आहोत। सगळ्यात आधी तर मला सांगा की मूळव्याधामध्ये पेनलेस केअर आहे का आणि हा आजार कायमस्वरूपी आपल्याला बरा करता येऊ शकतो का? कसं आहे, दवाखान्यात आलेला प्रत्येक पेशंटला अशी अपेक्षा असते की बाबा माझा मूळव्याध आहे, मी सगळी ट्रीटमेंट करायला तयार आहे, पण मला दुखलं नाही पाहिजे, मला ब्लिडिंग नाही झालं पाहिजे, मला जखम नाही झाली पाहिजे आणि माझा आजार कायमस्वरूपी गेला पाहिजे, मी वारंवार डॉक्टरांकडे ह्या आजारासाठी येणार नाही। तर आहे तद्वतच आहे की आत्ता जी नवीन पद्धत आम्ही शोधून काढली ज्याला आम्ही सूत्रबंधन असं म्हणतो आणि लेझर असं दोघांचं कॉम्बिनेशन किंवा सूत्रबंधन आणि प्रतिसारणी क्षार याचं कॉम्बिनेशन किंवा सूत्रबंधन आणि सिर्फ मेथड म्हणजे ज्याला आम्ही सिलिंग इंडक्शन बाय रेडिओ फ्रिक्वेन्सी असं म्हणतो, अशा 2-3 पद्धतीचं हायब्रिडायझेशन करून कुठलीही जखम न होता मूळव्याध हा कायमस्वरूपी बंद होतो। आता सूत्रबंधन म्हणजे नक्की काय, तर त्याचं सूत्र म्हणजे धागा, बंधन म्हणजे बांधणे। एका विशिष्ट प्रकारचे सूक्ष्म असतात की एका मशीनद्वारे पहिल्यांदा गुदद्वारामध्ये आपण एक मशीन टाकतो, त्याच्यामध्ये डॉपलर्सद्वारे सगळी मुळं शोधली जातात। साधारणपणे प्रत्येकामध्ये 7 ते 8 अशी मुळं असतात, ती सगळीच्या सगळी शोधली जातात आणि 2 लेवलला 6 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर लेवलला आपण ती सगळीच्या सगळी मुळं सर्कम्फरन्शियल पद्धतीने बंद करतो। म्हणजे पुढच्या 50-60 वर्षामध्ये त्याची मुळं सुद्धा तयार होत नाहीत आणि त्याचा इन्फ्लो बंद झाल्यामुळे ते श्रिंक व्हायला लागतात आणि ही जेव्हा एकदा श्रिंक व्हायला लागल्यानंतर इमिडिएटली म्हणजे ऑन द टेबलच हे होऊन जातं। आणि हे केल्यानंतर किंवा हे करताना कुठे पाठीच्या मणक्यात इंजेक्शन द्यायची गरज नाही, पेशंटला हे करताना कुठे दुखत नाही, खुपत नाही, पेशंटला मी कधी आलो कधी गेलो हे सुद्धा कळत नाही। हे झाल्यानंतर जो मांसल भाग जो राहतो त्याच्यावरती प्रतिसारणी क्षार किंवा लेझर किंवा सीलर अशा काही उपचार पद्धतीचं कॉम्बिनेशन केलं ना की जे काही उरलं आहे तेही व्यवस्थित होऊन जातं आणि जसं एखादा व्यक्ती त्याच्या तरुणपणात किंवा लहानपणात ती जागा असते तशी ती नॉर्मल होऊन जाते। आणि ह्या सगळ्या पद्धतीत बघ बरं, कुठेतरी जखम झाली आहे का? कुठेच जखम होत नाही। जखम नाही म्हणून दुखणं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं मुळं बंद केल्यामुळे हा आजार पुन्हा कधी होत नाही। जसं एखाद्या झाडाची फांदी तोडली तर एका वर्षात तिला पाणी वगैरे मिळालं की पुन्हा दुसऱ्या फांद्या फुटतात, पण त्याच्या मुळाला, त्या झाडाच्या मुळाला पाणीच मिळू दिलं नाही तर झाड आपोआप सुकून जाणार। तसंच ह्याची मुळं बंद केली जातात आणि ते आपोआप सुकून जातात, जखम होत नाही म्हणून दुखत नाही आणि कायमस्वरूपी बरं होतं। अशा पद्धतीने आता रुग्णांनी घाबरू नये आणि ह्या कायमस्वरूपी उपचाराचा लाभ घ्यावा। अगदीच। तर डॉक्टरांनी आता आपल्याला ज्या उपचारांबद्दल सांगितलं ते उपचार ज्यांनी प्रत्यक्षात केलेत त्यांचा नेमका अनुभव काय आहे ते आपण पाहूयात। चंद्रकांत नारायण नार्वेकर, रत्नागिरी तालुका, जिल्हा रत्नागिरी, तालुका राजापूर इथून मी, गाव परोळे इथून मी इथे हॉस्पिटल ठाण्याला सुधीर डॉक्टर यांच्याकडे आलो। मी माझा मुलगा राहायला भांडुपला, मुलाकडून मी इकडे मला एकाने दुसऱ्या माणसाने सांगितलं की ठाण्याला व्यवस्थित डॉक्टर आहेत, तेव्हा मी इकडे आलो। माझं स्पाईलचं त्यावेळेला मोठा त्रास होता, तर त्या डॉक्टरने, सुधीर डॉक्टरने माझं ऑपरेशन केलं। मला त्यावेळेला रक्तजाम निघायचं होतं, बसता येत नव्हतं किंवा त्या ठिकाणी चमडी जाम वाढली होती, मला जेव्हा भूक लागत नव्हती, मला त्रास अनेक त्रास होता। पण त्यानंतर त्या डॉक्टरने मला इकडे आलो ठाण्याला, त्यांना मी सुधीर डॉक्टरना दाखवलं, त्यांनी मला थोडे दिवस 8 दिवसाचं औषध दिलं, नंतर बोलले ऑपरेशन करून टाकूया। ऑपरेशन केल्यापासून मला 15 दिवस त्यांच्याकडचं औषध चालू होतं, नंतर मी महिन्याने वगैरे गावी गेलो, मग तेव्हापासून मी गावी आहे, माझं व्यवस्थित चाललेलं आहे। पण आता पोटाच्या निमित्तानं मला काही थोडासा पोटाचा त्रास होतोय, त्याच्यामुळे त्यांनाच दाखवायला ते इथं आलेलं आहे, तेव्हा आता माझं व्यवस्थित। तर ते बोलले काय स्पाईल हा आता शिल्लक अजिबात नाही, व्यवस्थित क्लिअर झालेला आहे। नाव अनिल चिनके आहे।
मला पायल्सचा खूप असा त्रास होता, पण सुरुवातीला माझ्या लक्षातच आलं नाही की हा याच्यामुळेच पायल्समुळेच हा त्रास होतोय. आणि तदनंतर माझ्या मित्रांकडून मग मी थोडीशी शोध मोहीम सुरू केली की बाबा मला हे पायल्स कायमस्वरूपी मला कसं त्या आजारातून मुक्तता मिळेल. यासाठी माझे मित्र होते गणेशजी सावंत, यांच्याशी त्यांनी मला सल्ला दिला आणि मग सरांशी मी संपर्क केला आणि तदनंतर मग खास आम्ही इथे आलो आणि सरांनी अतिशय उत्तमरित्या या ठिकाणी या पायल्सच्या आजारातून मला मुक्तता दिली. या हॉस्पिटलचा मला असा अनुभव आहे की अत्यंत सरळ उत्तम अशी माहिती. खरं तर तसं मी रायगडमधून आलोय, अतिशय ग्रामीण भागातून या ठिकाणी शहरी भागात आल्यामुळं खरं तर ही माझ्यासाठी फार एक अवघड अशी गोष्ट होती, नव्यानं दैव होतं. आणि मग अशा स्थितीमध्ये या ठिकाणी येऊन आल्यानंतर मग इथं आपली सुविधा होईल का, किंवा इथं काही मला अडचण येतील का, मला इथं कोणाचं सहकार्य मिळेल का, अशा अनंत अडचणीनं मी या ठिकाणी आलो होतो. पण इथं आल्यानंतर मग सरांनी मला अत्यंत उत्तमरित्या या ठिकाणी सल्ले दिले आणि अगदी इथं उपचार घेतल्यापासून आता त्या पायल्सच्या आजारातून मी फार अगदी उत्तमरित्या मुक्त झालेलो आहे. आज मुक्त झाल्यामुळे फार मोठा समाधान, फार मोठा आनंद मला वाटतो. आणि म्हणून माझ्या सर्व मित्रपरिवारांना, माझ्या जवानांना या ठिकाणी मी सल्ला देईन की खरोखर जर अशा या पायल्सचं जर आपल्याला ऑपरेशन करायचं असेल तर आपण आवर्जून वेदामृत ठाणे गोडबंदर या ठिकाणी आवर्जून तुम्ही या. निश्चितच एक चांगल्या पद्धतीचा उपचार या ठिकाणी मिळेल. थोडेसे सुरुवातीला मागे काही प्रमाणात पथ्य पाळावे लागले आणि ती पाळणं फार गरजेचे आहे. सरांनी काही मला सल्ले दिले, त्या सल्ल्याप्रमाणे त्यांच्या सूचनेप्रमाणे मी माझ्यामध्ये बदल करून घेतला. आहारामध्ये असतील काही पथ्य असतील ती पथ्य पाळली आणि आज मी त्या आजारातून फार मुक्त झालेलो आहे आणि त्याचं मला खूप आनंद आणि समाधानी वाटतंय. सरांना पुन्हा एकदा या माध्यमातून मी खूप खूप धन्यवाद देतो. तर आत्ताच आपण या रुग्णांचा अनुभव पाहिला आणि यानंतर डॉक्टर मला सांगा की फिशरमध्ये देखील वेदना विरहित ट्रीटमेंट आहे का? ज्या आजारात पेशंट धावत धावत डॉक्टरांकडे जातो किंवा ज्याच्यात प्रचंड पेन असतं, दुखणं असतं, ते म्हणजे फिशर. आता दिसतं हे फिशर कधी कधी खूप जुनाट झालं ना की त्यालाही मांसासारखा भाग येतो आणि ते सुद्धा फिशर विथ टॅग असतं, पण तो मुळव्याध वाटतो. ह्याच्यात ऑलरेडी एक जखम असते. मग हे पेनलेस कसं बरं करता येणार? तर ह्याला रोटेशनल फ्लॅप करता येतो. म्हणजे आपण ते जे बाहेर आलेलं मांसल भाग, आतली जखम ही डायोड लेझरद्वारे जाळली जाते आणि मग ती जी काही रॉ वुंड असते त्या रॉ वुंडवरती आपण जे आतली चांगली अंतत्वचा असते ती चढवली जाते आणि जे काही जागा टाईट झालेली असते, बंद झालेली असते, तिला स्पिंक्टरोलायसिस नावाचा एक प्रकार आहे की ज्याच्याद्वारे आपण ती जागा सुद्धा नॉर्मल करतो. मग बघा बरं, आपण त्या जखमेला सुद्धा कव्हर केलं आणि टाईट झालेली बंद झालेली जागा सुद्धा मोकळी केली, त्याच्यामुळे हा आजार सुद्धा पेनलेस पद्धतीने बरा होतो. अगदीच. तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे हा आजार कसा बरा होतो आणि ज्यांनी ही प्रत्यक्षात ट्रीटमेंट घेतली आहे त्यांचा नेमका अनुभव काय ते पाहूयात. मी एकनाथ गणपती खमकर, सातारा जिल्हा पाटण तालुक्यावरून आलो. मला पोटाचा त्रास होता, मुळव्याधाचा त्रास होता, संडाच्या जागेवर बसताना त्रास व्हायचा, रक्त पडत होतं. मी टी व्हीवर कार्यक्रम बघून सरांच्या इकडे ठाण्याला आलो व तिथे उपचार घेतला. तिथे उपचार घेतल्यापासून मला बऱ्याच प्रमाणात आराम मिळालेला आहे. आता माझा पूर्णपणे मुळव्याध, अल्सरचा त्रास होता तोही कमी झालेला आहे आणि आता मला पोटाचा किरकोळ त्रास आहे, त्याच्यासाठी मी इथे वेदामृतमध्ये येत आहे. नमस्कार, माझं नाव दत्तात्रय श्रीपती कांबळे. मी राहायला गोरेगावला आहे. मला पण पाईल्स फिशरचा 3rd ग्रेडचा त्रास होता. तर मला माझ्या सक्का भाऊ नितीन कांबळे यांनी मला सल्ला दिला होता की डॉक्टरांशी जाऊन भेटा, कारण त्यांनी त्यांच्याकडेच ऑपरेशन्स वगैरे केले होते. तर मग मी 2 मार्चला मी आलो होतो सरांकडे. तर माझी कंडिशन खूपच क्रिटिकल होती. मला बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं आणि माइंड एकदम, मी पूर्ण स्ट्रेसमध्ये होतो. पुढे काय होईल, कसं होईल असं एकदम टेन्शनमध्ये आलो होतो. मग नंतर मी सरांकडे आलो. सरांनी चेकअप वगैरे केलं. सरांनी सांगितलं की पाईल्स 3rd ग्रेड आहे म्हणून आणि ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला, लेझर आणि सूत्रबंधन टाईपमध्ये. तर मग मी सरांच्या सल्ल्यानुसार गेलो आणि आज जवळजवळ 1 महिना झालेला आहे माझं ऑपरेशन होऊन. तर आता मी याला म्हणजे 100% क्युअर आणि एकदम चांगलं वाटतंय, मला बरं वाटतंय आणि आता कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही मला. ज्यांना कोणाला, माझं असं मत आहे की ज्यांना कोणालाही अशा प्रकारचा त्रास होत असेल तर 100% तुम्ही सरांकडे निश्चिंत या आणि तुमच्या 100% तुम्हाला खात्रीशीर इलाज मिळेल इथे. आता फक्त मला औषध गोळ्या फक्त रक्तवाढीच्या वगैरे भूकवाढीच्या चालू आहेत आणि मी आता सध्या बेटर फील करतोय आणि पूर्ण स्ट्रेस फ्री झालेलो आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आणि खूपच बरं वाटतंय मला.
तर आत्ताच आपण रुग्णांचा अनुभव पाहिला आणि डॉक्टर यानंतर मला फिस्टुलाच्या बाबतीत विचारायचं आहे. फिस्टुला हा औषधानं बरा होतो का आणि त्यासाठी सर्वोत्तम पद्धत कोणती? शत्रूलाही होऊ नये असा जर कुठला आजार असेल तर हा फिस्टुला, ज्याला मराठीत भगंदर म्हणतात, नासुरी म्हणतात काही हिंदी भाषिकांमध्ये. सो ह्याच्यात असते काय परिस्थिती की बाहेर एक पुळी आलेली असते आणि गुदद्वाराच्या आतमध्ये एक पुळी असते. आता ह्याच्यामध्ये प्रकार आहेत, सिंपल फिस्टुले, कॉम्प्लिकेटेड फिस्टुले, की ज्याच्यामध्ये एक किंवा दोन पद्धतीचं एकत्रीकरण केलं जातं. जेव्हा फिस्टुला सिंपल असतो, स्ट्रेट असतो, छोटा असतो, त्यावेळेस तो साध्याशा उपचाराने कुठलीही जखम न करता बरा होतो, ज्याला आपण फ्रीलॅक मेथड म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण फिस्टुलेक्टॉमी विथ द लेझर याचा वापर करून आपण तो अख्खाच्या अख्खा ट्रॅक जाळून काढला जातो आणि आतलं होलही बंद केलं जातं. एक लिफ्ट नावाची टेक्निक आहे की ज्याच्यामध्ये ट्रान्सविंट्रिक फिस्टुले जे असतात ती कुठलीही जखम न करता दोन वळीच्या मध्ये तो फिस्टुला ट्रॅक वरती खेचला जातो, डिवाइड केला जातो, बंद केला जातो. बाहेरच्या टोकातून लेझर टाकून ते आतली जागा जाळली जाते. परंतु जेव्हा तो फिस्टुला हॉर्शू फिस्टुला असतो, इंटरस्पिंक्ट्रिक फिस्टुला असतो, ज्यावेळेस तो खूप वाढलेल्या परिस्थितीत असतो, सुप्रालॅव्हेट्रिक फिस्टुलेज असतात, विथ ॲप्सेस असतात, त्यावेळेस एक किंवा दोन पद्धतीचं एकत्रीकरण केलं जातं. ह्यासाठी आपण आयुर्वेदातलं एक विशिष्ट नवीन पद्धत आपण शोधून काढलेली आहे की ज्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे रबर बँड्स यूज केले जातात की जे सेल्फ डिसइंटेग्रेटिंग असतात, की ज्याच्यामध्ये आपण रिंग कट करत नाही. कारण फिस्टुला बरा करताना ना 3 विषय लक्षात घ्यावे लागतात. एक सगळ्यात महत्त्वाचा, हा आजार पुन्हा झाला नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, रिंग कट नाही झाल्या पाहिजेत. तिसरी महत्त्वाची गोष्ट, आतलं होल बंद झालं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण एक रबर नथनी जशी घालतो तशी ती एक रबर रिंग असते की जी हळूहळू रिलीज करते आणि आतलं इन्फेक्शन दूर करत असते. तोपर्यंत जखम भरून येते. परंतु हा फिस्टुला करताना पण मोठ्या जखमा आता होत नाहीत, रिंग कट होत नाही आणि अगदी पेशंट ऑपरेशन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी कामाला सुद्धा जाऊ शकतो आणि हा आजार निश्चित बरा होतो. म्हणजे कितीही कॉम्प्लिकेटेड फिस्टुला असला तरी तो बरा होतो. रुग्णांनी इथे घाबरू नये. लाइलाज बिमारी असं काही राहिलं नाही. आता त्याचा 100% इलाज होतो आणि परमनंट इलाज होतो. अगदीच. तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे फिस्टुलाला घाबरण्याची गरज नाहीये, कारण यावर उपचार आहेत आणि हे उपचार ज्यांनी प्रत्यक्षात घेतले नेमका त्यांचा अनुभव काय आहे ते आपण पाहूयात. गणपत कृष्ण सटपाळ, माझं वय वर्ष 70 चालू आहे आणि मी साहेबांचं टी व्हीवर पाहिलं आणि त्याच्यानंतर मग मी साहेबांनी आलो. त्याच्यानंतर लॉकडाऊन चालू झालं आणि त्याच्यामुळे मला पुढं सफर करता आलं नाही आणि त्याच्यानंतर ते वाढत गेलं आणि त्याचं प्रेशरचं पिस्तुलामध्ये रूपांतर झालं आणि पिस्तुला आणि ह्या दोन्ही गोष्टी आणि पोटाच्या आजारामुळं मला भयंकर त्रास होत गेली आणि त्याच्यामुळं मला आणि माझ्या घरच्या लोकांचं थोडं डिस्टर्ब झालं. नंतर मी साहेबांनी पुन्हा आलो. साहेबांनी स्वतः चेक केलं. त्याच्यानंतर साहेबांनी सांगितले की तुम्हाला पिस्तुला पण झालेलं आहे आणि पिशर पण झालेलं आहे, ते इमिजिएटली ऑपरेट करणं गरजेचं आहे. तर माझ्या घरच्या लोकांनी फॅमिलीने निर्णय घेतला आणि इमिजिएटली दुसऱ्या दिवशी ऑपरेट केलं आणि आता मी साहेबांच्या कृपेने आणि देवाच्या कृपेने एकदमच चांगल्या पद्धतीत आहे आणि आज मी अत्यंत हॅपी झालेलो आहे. मी एवढ्या दिवसातून मला सर्व आजार म्हणजे पोटाला संडाला कडक होतं ते मनुका खाल्ल्यामुळं मला एकदमच नॉर्मल आलं आणि मी आता त्या लोकांनाही सांगणार आहे की मनुका खावा तुम्ही. आणि सुधीर उजमळे साहेबांचं की यंग जनरेशन आणि यंग लोकांनी पुढं आलं तर आपल्याला देशाला किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप चांगले चांगले डॉक्टर निर्माण होतील आणि आमच्या सगळ्यांचे फार कृपा होईल. अस्सलाम वालेकुम. मैं इस डॉक्टर के घर में ऑफिस पे बैठा हूँ. इंशाल्लाह उनके पास मैं आया था. मेरे को जो पिस्तुल बहुत डेंजर बीमारी थी और मेरे हार्ट की भी शिकायत है मुझे, मगर मेरे डॉक्टर ने मेरा ऐसा इलाज किया मेरा कि इंशाल्लाह ताला मुझे नई ज़िंदगी उन्होंने दी है. और दूसरी बात ये कि मेरे को बैठने उठने की भी बहुत तकलीफ थी, न मैं नमाज पढ़ सकता था न कुछ, मगर अल्लाह का एहसान है और डॉक्टर की मेहरबानी है. उन्होंने बहुत कुछ मेरा इलाज अच्छा किया है, मेरे हर बीमारी को ख़त्म किया और मुझे आज चलना फिरना सिखाए और उठना बैठना. और मैं नमाज भी इंशाल्लाह ताला बहुत अच्छी पढ़ता हूँ. मेरे लिए उनकी दुआ है और इंशाल्लाह उनको अल्लाह हयात दे और इनका कारोबार ऐसे अच्छा चले. बहुत अच्छे डॉक्टर है.
तर आताच आपण फिस्टुलावर जे उपचार झाले त्या रुग्णांचा अनुभव पाहिला आणि तुम्हालाही जर का मूळव्याध, फिस्टुला आणि फिशर या संदर्भात माहिती हवी असेल आणि हे उपचार करायचे असतील तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. या विषयासंदर्भात आपण डॉक्टरांकडून आणखीनही जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर सुधीर उदामले. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तर तुम्ही वेगवेगळ्या उपचारांबद्दल आम्हाला सांगितलं, मात्र मूळव्याध आपल्याला झाला की प्रत्येक वेळेला ऑपरेशन करावं लागतंच का, त्याची गरज असते का? खूप महत्त्वाचा प्रश्न आणि मला वाटतं सगळ्या रुग्णांना हा खूप अपेक्षित असतो. प्रत्येक वेळी ऑपरेशनची गरज नसते. जेव्हा तुम्हाला मूळव्याध ग्रेड 1, ग्रेड 2 पर्यंत असतात, जोपर्यंत कुठलंही मांस बाहेर येत नाही तोपर्यंत त्याला आयुर्वेदिक औषधं किंवा तुमची लाईफस्टाईल चेंज करून त्याला बरं करता येतं. पण जेव्हा ग्रेड 3चे पाईल्स होतात, थ्रम्बोज पाईल्स होतात, 4 डिग्री प्रोलॅप्स पाईल्स होतात, तेव्हा कितीही औषध उपचार करा त्याच्यात फक्त वेळ आणि पैसा जाणार आहे, आजार बरा होणार नाही, कारण तो स्लोली प्रोग्रेसिव्ह डिसीज असतो. तर अशा वेळेस काही ना काहीतरी करून घेणं अपेक्षित असतं. फिशर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जेव्हा जखम ताजी आणि नवीन असते त्यावेळेस औषधाने ती नक्कीच बरी होते. पण जेव्हा फिशर खूप दिवस आपण सहन करतो, दुखणं सहन करतो आणि काही दिवसानंतर एक स्किन टॅग बाहेर येतो आणि त्या जखमेमध्ये इन्फेक्शन जेव्हा होतं त्यावेळेस त्या औषधाने बरं होत नाही, त्याला कधी ना कधी करावं लागतं आणि करणं गरजेचं असतं. याच फिशरमध्ये कधी कधी इन्फेक्ट होऊन किंवा व्हिटॅमिन डीची कमतरता होऊन फिस्टुला जर निर्माण झाला, भगंदर जर झालं तर ते औषधाने कधीच बरं होत नाही. जर तुम्हाला फिस्टुला झाला असेल तर वेळ आणि पैसा वाया घालवू नका. जेवढा लवकरात लवकर होईल तेवढी प्रोसिजर करून घ्या, कारण फिस्टुला छोटा असताना तो लवकर बरा होतो आणि जेव्हा तो कॉम्प्लिकेटेड होतो त्यावेळेस त्याला बरं करणं कठीण असतं. प्रुरायटस ॲनो म्हणजे त्वचेचा एक प्रकारचा आजार आहे की ज्याच्यात खाज येते, गुदकंडू येतं, बऱ्याचशा क्रीम लावल्या जातात आणि तो कंडू जास्त वाढतं. हा सुद्धा आजार औषधांनी बरा होतो. योग्य डॉक्टरांना दाखवलं, योग्य निदान झालं तर स्किनचे हे आजार बरे होऊ शकतात. क्रोनिक कॉन्स्टिपेशन औषधांनी बरं होऊ शकतं. गुदभ्रंश म्हणजे ज्याच्यामध्ये गुदद्वारातलं आतडं बाहेर येतं, तो आजार औषधांनी बरा होत नाही. त्यासाठी आजकाल सॅक्रोएक्टोपेक्सी नावाचा एक प्रकार आहे की ज्याच्याद्वारे कुठलीही जखम न करता पेशंटला कुठलाही त्रास न होता हा आजार बरा होतो. पॉलिप नावाचा एक आजार असतो ज्याच्यामध्ये घट्ट गाठीसारखं मांस बाहेर येतं, ते औषधाने बरं होत नाही, त्याला काही ना काहीतरी करावं लागतं. पायलोनायडल सायनस म्हणून एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये गुदद्वार म्हणजे पाठीच्या मणक्याच्या शेवटच्या टोकाला म्हणजे माकड हाडाच्या खाली असं एक प्रकारचा ॲप्सेस किंवा एखादी पुळीसारखं येत असतं की जी सतत पू होत राहतो. तो आजार औषधाने बरा होत नाही, त्याला कधी ना कधी आपल्याला प्रोसिजर करावी लागते. सो असं नाही की तुम्ही डॉक्टरांकडे गेलात आणि डॉक्टरांनी लगेच सर्जरी तुम्हाला सजेस्ट केली. तुमच्या आजाराच्या प्रकारावरती डिपेंड असतं की कुठल्या स्टेजला तुम्ही आहात आणि तुम्हाला काय करणं आवश्यक आहे. मग यासाठी महत्त्वाची गोष्ट कुठली? चांगला डॉक्टर निवडणं, चांगलं निदान करणं आणि निदान पक्क झाल्यानंतर त्याची लाईन ऑफ ट्रीटमेंट ठरवणं. अगदीच. तर डॉक्टरांनी आता ज्या चिकित्सेबद्दल सांगितलं, ही चिकित्सा ज्यांनी प्रत्यक्षात केली आहे नेमका त्यांचा अनुभव काय ते पाहूयात. मी बाळासाहेब अल्बा बोले. मला फिस्टुलाचा त्रास भरपूर होता. मी बरेच डॉक्टरांना दाखवलं पण कुठेच फरक पडला नाही. वेदामृत हॉस्पिटलमधून ठाण्याला आलो, तिथे मी ऑपरेशन झालं माझं. मला एकदम ठणठणीत बरा झाला आहे. आता मला अजिबात कुठलाही त्रास नाही. जर कोणाला फिस्टुलाचा त्रास असेल वेदामृतमध्ये ठाण्याला येऊन दाखवा, ते व्यवस्थित बरं. स्टाफ वगैरे सर्व व्यवस्थित आहे. नमस्कार, मी काशीनाथ कृष्णा पाटील बोलतोय. मी फिस्टुलापासून भरपूर त्रासदायक होत होतं मला. मी 2-3 ठिकाणी पहिल्यांदा का नाही त्याच्यावर हे बी घेतलं होतं ट्रीटमेंट, पण त्यातून मला काहीही बरोबर वाटलं नाही. परत मला माझ्या मित्राकडून सुधीर उदामले सरांचा वेदामृत हॉस्पिटलचा ॲड्रेस भेटला आणि मी फर्स्ट टायमाला इथं आलो. भीत आलो होतं की एकदम बरं होईल का नाही, कसं होईल, काय होईल. पण मला इथं आल्यानंतर मिशन त्यांनी कॅमेऱ्यावर टेस्ट घेतला आणि एवढं किचकटसं झालं होतं की एकदम प्लस वगैरे त्यामध्ये झाला होता. किचकटसं फिस्टुला एकदम त्रासदायक होता. मला बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, एकदम त्रासदायक चालू होतं. पण सरांनी मला एवढं प्रेमानं आणि एकदम मस्तपैकी सांगितलं की ह्याच्यातून तुम्हाला बाहेर काढेल आणि तसंच सरांनी एकदम केलं. ऑपरेशन माझं मस्तपैकी केलं सरांनी आणि मी एकदम आता हॅप्पी आहे. आणि मी त्याच्यानंतर माझ्या 2-3 मित्रांना इकडे पाठवून दिलं. मस्त त्यांना बी त्याचा मस्त अनुभव आला आहे आणि एकदम सरांचे मी खूप खूप आभारी मानतो. आणि मस्त सर मला ह्याच्यातून बाहेर काढलं आणि मी तुमचा खूप खूप आभारी आहे
आणि मला जेवढं शक्य तेवढं मी पेशंट इकडे पाठवण्याचा प्रयत्न करतो. आणि सर तुम्ही असंच हॅपी सर्वांना हे करत राहा, यातून काढत राहा. धन्यवाद सर. तर रुग्णांचा अनुभव आपण पाहिला आणि डॉक्टर मला सांगा की आपलं जे हॉस्पिटल आहे त्याबद्दल देखील आणि एका दिवसात घरी जाता येतं असं तुम्ही म्हणतायत, तर ते नेमकं कसं? हो, जसं मी म्हणालो की आता पाठीच्या मणक्यात इंजेक्शन द्यायची गरज नाही. पुडेंटल ब्लॉक्स देऊन आपण ती प्रोसिजर करून पेशंटला 2 तासात घरी पाठवू शकतो. सर्व काही तपासण्या एका छताखाली होतात. शिवाय मी म्हटल्याप्रमाणे तपासणी सुद्धा डायग्नोस्टिक टूल्स असे आहेत की तुम्हाला काय झालं हे तुम्हाला प्रत्यक्ष पाहता येतं. तपासणी कॅमेराद्वारे होते. कन्सल्टिंग असतात, काउन्सिलर्स असतात, डायटिशियन्स असतात, सगळं काही एका छताखाली. आणि एक स्टुडिओ हॉस्पिटल आहे. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, एकाच छताखाली सगळं काही ट्रीटमेंट मिळते. आणि कितीही वाढलेला फिस्टुला असू दे, कितीही वाढलेला पाईल्स असू दे, फिशर असू दे, त्याची ट्रीटमेंट करून त्याला सेम डेला घरी पाठवता येतं. त्याच्यावर आता पहिल्यासारखं राहिलं नाही की 4 दिवस ॲडमिट राहा, पोटाशी राहा वगैरे वगैरे. 2 तासामध्ये तुमची प्रोसिजर कंप्लीट होऊन तुम्ही घरी जायला तयार होऊन जाता. सो घाबरू नका, बिनधास्त या आणि हा आजार समूळ नष्ट करा. अगदीच एका दिवसात घरी जाता येतं. आणि या सगळ्या ट्रीटमेंट बद्दल एकंदरीतच आज तुम्ही आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली, तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.